नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10वीच्या इतिहासाचा जो 9वा चॅप्टर आहे त्याचं दुसरं लेक्चर आपण बघणार आहोत। याच्या अगोदरचं जे काही लेक्चर आहे मी अपलोड केलं आहे आणि जर कोणी ते लेक्चर बघितलं नसेल किंवा नॉर्मली ह्या लेक्चरला लिंक करायचं असेल तर ते लेक्चर तुम्हाला बघून घ्यावं लागेल। तर ते बघितलं नसेल तर एकदा बघून घ्या। चला तर मग दुसरं लेक्चर सुरू करूयात, ऐतिहासिक ठेव्यांचे जतन या चॅप्टरचं। मग आता त्याच्यामधलं आपल्याला बघायचं आहे की कोश वाङ्मय। याच्या अगोदरचा पार्ट आपण वरती बघितलेला आहे, तर याच्या नंतरचा पार्ट आता थोडासा आपण समजावून घेऊयात। आता कोश वाङ्मय म्हणतात कशाला किंवा नॉर्मली जो काय कोश म्हणजेच काय किंवा नॉर्मली ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत काय नाही ह्या थोड्याशा आपण समजावून घेऊयात। बघा, कोश म्हणजे शब्दांचा, विविध माहितीचा वा ज्ञानाचा केलेला पद्धतशीर संग्रह। म्हणजेच काय की नॉर्मली की आता जे काही कोश आहे वेगवेगळ्या प्रकारच्या शब्दांचा असेल किंवा वेगवेगळ्या माहितीचा असेल वा ज्ञानाचा केलेला पद्धतशीर संग्रह। म्हणजेच काय की आपल्याला जी काही माहिती लागणार आहे ती माहिती आपण पाहिजे तेव्हा त्याचा ॲक्सेस घेऊ शकू किंवा नॉर्मली पाहिजे तेव्हा ती माहिती आपण वाचू शकू किंवा नॉर्मली एखादं आपल्याला पुस्तक लिहायचं आहे किंवा नॉर्मली एखाद्याचा इतिहास आपल्याला वाचायचा आहे आणि आपल्याला नवीन इतिहासाचं पुस्तक लिहायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला ते उपलब्ध करून देता आलं पाहिजे। आणि अशा ह्याला काय म्हणतो आपण, कोश असं म्हणतो। म्हणजे काय की त्यामध्ये शब्दाचा, विविध माहितीचा वा ज्ञानाचा केलेला पद्धतशीर संग्रह त्याला आपण कोश वाङ्मय असं म्हणतो। बघा, मग विविध ज्ञानाचे विशिष्ट पद्धतीने केलेले संकलन आणि मांडणी म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, कोश असं म्हणतो। बघा, उपलब्ध ज्ञानाचे व्यवस्थापन आणि सुलभ रीतीने त्यांच्या उपलब्धतेची सोय हे त्याचे उद्दिष्ट होय। म्हणजे त्याचं उद्दिष्ट काय की नॉर्मली ज्या काही म्हणजेच काय की जे काही कोश आपल्याकडे आहे, जो काही शब्दांचा असेल किंवा विविध माहितीचा असेल किंवा नॉर्मली ज्ञानाचा असेल, तर तो उपलब्ध ज्ञानाचे व्यवस्थापन त्याचं बरोबर करणं आणि सुलभ रीतीने त्याच्या उपलब्धतेची सोय करणं। जे काही उपलब्ध आहे ते वाचकांसाठी पुरवणं आणि एक चांगल्या दर्जाचं पुरवणं किंवा नॉर्मली ते वेळेत पुरवणं ही त्याचे काही उद्दिष्टे आहेत कोश वाङ्मयाची। मग बघा आता नेक्स्ट, आता यामध्ये कोशाची आवश्यकता। आता नॉर्मली जे काही कोश वाङ्मय आहे किंवा नॉर्मली याचा जो काही कोश आहे किंवा नॉर्मली ते जे म्हणजे काय की एका ठिकाणी जे काही गोळा केलं जात आहे ती याची आवश्यकता का भासते। बघा, कोशामुळे वाचकांपर्यंत ज्ञान पोहोचवले जाते। बघा, त्याची जिज्ञासा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो। म्हणजेच काय की नॉर्मली एखादा जो काही वाचक असेल किंवा ज्याला वाचनाची आवड आहे किंवा विविध ज्ञान घेण्याची आवड आहे, ओके, त्याच्यापर्यंत हे ज्ञान पोहोचवलं जातंय। ओके, परत नंतर एखाद्या मुद्द्याचा सविस्तर उलगडा केला जातो। एखादा जो काही मुद्दा असेल त्या मुद्द्याचा सविस्तर उलगडा त्या ठिकाणी केला जातो। म्हणजेच काय की एकदम खोलामध्ये जाऊन त्याच्यावरती विचार विमर्श केला जातो। वाचकाला त्याचा अभ्यास वाढवण्याची प्रेरणा मिळते। म्हणजेच काय की एखाद्या विषयावर ते जर संशोधन करत असेल तर त्यावेळेस त्याच्या संशोधनामध्ये अधिक खोलवर जाऊन त्याला अभ्यास करण्याची चेतना मिळते आणि परत नंतर त्याचा अभ्यास त्यातून वाढतो आणि त्यातूनच त्याला काय मिळते, प्रेरणा मिळते। बघा, जे अभ्यासक संशोधक असतात, जे काय अभ्यासक कोण असतात, संशोधक असतात, म्हणजे काय नवीन नवीन जे काय शोध लावत असतात, ओके, बघा जे अभ्यासक संशोधक असतात, ओके, त्यांच्यासाठी ज्ञानाचा पूर्वसंग्रह उपलब्ध करून देऊन बघा त्यात अधिक भर घालण्याची संशोधन करण्याची गरज कोश निर्माण करतात। म्हणजेच काय की नॉर्मली आता या ठिकाणी बघा, जे अभ्यासक संशोधक असतात त्यांच्यासाठी ज्ञानाचा पूर्वसंग्रह उपलब्ध करून देऊन, म्हणजे काय ज्ञानाचा पूर्वसंग्रह, समजा एखाद्या गोष्टीवर त्यांना संशोधन करायचंय तर त्या गोष्टीविषयी अगोदर ती कोश वाङ्मयामध्ये कोणती माहिती उपलब्ध आहे पहिल्यांदा ते त्यांना माहिती अभ्यासावी लागेल, त्या माहितीचं संकलन करावे लागेल, परत त्याचं विश्लेषण करावं लागेल आणि परत नंतर विश्लेषणानंतर त्या ठिकाणी म्हणजेच काय की त्याच्यावरती ते संशोधन करायला सुरुवात करतात। ओके, या फॉर्म मध्ये परत नंतर बघा कोश वाङ्मय राष्ट्राच्या बघा सांस्कृतिक अवस्थेचे प्रतीक असून, म्हणजे काय जे काय राष्ट्राची काय सांस्कृतिक म्हणजे काय की नॉर्मली अवस्था आहे, ओके, त्याचे प्रतीक असून समाजाची बौद्धिक व सांस्कृतिक गरज ज्या ज्या प्रकारची असेल त्या बघा त्या प्रकारच्या कोश वाङ्मयाची निर्मिती त्या समाजात होते। म्हणजेच काय की नॉर्मली आता बघा की कोश वाङ्मयामध्ये राष्ट्रीय सांस्कृतिक अवस्थेचे प्रतीक मानले जाते। आता याचं प्रतीक का मानलं जातंय की नॉर्मली कोश वाङ्मयामध्ये प्रत्येक खेडोपाडी असेल किंवा प्रत्येक प्रांतामध्ये असेल, प्रत्येक जिल्ह्यामध्ये असेल, प्रत्येक राज्यामध्ये असेल तर स्थानिक लेवलचं कोश वाङ्मय असते, जेणेकरून एखादा सण उत्सव फक्त तेवढ्या स्थानिक लेवलला साजरा केला जातो। मग त्याच्याविषयी लिहून ठेवण्याचं काम, त्याच्याविषयी माहिती जतन करून ठेवण्याचं काम हे कोश वाङ्मय करत असते। ओके, या फॉर्म मध्ये परत नंतर नेक्स्ट बघा
कोशातील माहितीच्या मांडणी करता अचूकपणा असला पाहिजे. म्हणजेच काय की आता कोशातील जी काय माहिती आहे तिची मांडणी करायची तर ती कशी असली पाहिजे, अचूकपणा असला पाहिजे, त्याच्यामध्ये कोणतीही चूक नसली पाहिजे, नेमकेपणा, वस्तुनिष्ठता असली पाहिजे, परत नंतर बांधीवपणा असला पाहिजे आणि बघा अद्ययावतता या गोष्टी आवश्यक असतात. परत नंतर अद्ययावतता राखण्यासाठी ठराविक काळाने कोशांच्या सुधारित आवृत्त्या किंवा पुरवण्या काढाव्या लागतात. म्हणजेच काय की अद्ययावतता म्हणजे त्याच्यामध्ये जे काय अपडेशन झालेलं असेल किंवा नॉर्मली त्याच्यामध्ये जो काय बदल झालेला असेल तर तो झालेला बदल हा लोकांपर्यंत पण पोहोचवला पाहिजे, म्हणून त्याच्या पुरवण्या काढण्याची किंवा आवृत्त्या काढण्याची गरज असते. आणि त्या आवृत्त्या काढलेल्या कशामध्ये, पेपरमध्ये किंवा नॉर्मली एखाद्या मॅगझिन्समध्ये ते छापल्या जातात. परत नंतर कोश रचना करताना बघा आकारविल्य आणि बघा विषयावर बघा अशा दोन पद्धती ढोबळमानाने वापरतात. म्हणजे काय की नॉर्मली बघा या ठिकाणी कोश रचना करते वेळेस त्या ठिकाणी आकारविल्य आणि परत नंतर विषयवार अशा दोन पद्धती ढोबळमानाने काय केल्या जातात, वापरल्या जातात. म्हणजे काय आकारविल्य म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी शब्दांची रचना कशी आहे, ओके, या फॉर्म मध्ये. आणि परत नंतर विषयवार म्हणजेच काय की हे कोणत्या विषयामध्ये येते, ओके ना, पहिल्यांदा त्याचं म्हणजे काय की तोलनिक विश्लेषण केलं जाते आणि त्यांना वेगळं करून म्हणजेच काय की त्या माहितीमध्ये स्टोअर करून ठेवलं जाते किंवा साठवून ठेवलं जाते. हे करत असताना वाचकाची सोय म्हणजे काय, वाचकाला काय पाहिजे, वाचकाची सोय आणि माहिती शोधण्याची सोय या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. म्हणजेच काय की एखाद्या वाचकाला जर एखाद्या गोष्टीविषयी माहिती असायला पाहिजे म्हणजे काय माहिती पाहिजे असेल तर त्याला लगेचच्या लगेच ती मिळाली पाहिजे अशी व्यवस्था कोश वाङ्मयामध्ये करून ठेवली जाते किंवा कोशामध्ये केली जाते किंवा कोश रचनेमध्ये केली जाते. परत नंतर कोशाच्या शेवटी सूची दिलेली बघा सूची दिलेली असेल तर वाचकाची उत्तम सोय होते. म्हणजेच काय की नॉर्मली कोशाच्या शेवटी जर सूची दिलेली असेल म्हणजे ह्या वाङ्मयामध्ये काय आहे काय नाही या सगळ्या गोष्टी जर सूची दिली असेल तर त्या वाचकाला म्हणजे काय की त्या म्हणजे काय ते वाचण्यासाठी किंवा नॉर्मली त्याची उत्तम सोय त्या ठिकाणी केली जाते. परत नंतर बघा वरील प्रकारची कोश रचना एखादी व्यक्ती किंवा संपादक मंडळ करून देते म्हणजे काय करू शकते. परत नंतर कोश वाङ्मयातील लेखन करत असताना विविध विषयांमधील तज्ञांची गरज भासत असते. म्हणजे काय की नॉर्मली आता कोश वाङ्मय तयार करायचंय किंवा नॉर्मली त्या ठिकाणी त्यांच्यामधलं लेखन करायचंय तर आता प्रत्येक विषयावरचा जो काही तज्ञ आहे त्याची गरज भासत असते. ओके, आता कोश वाङ्मयामध्ये जर विचार जर केला आता इतिहासाचा परत नंतर नागरिकशास्त्र असेल किंवा नॉर्मली भूगोल असेल, ओके, अशा अनेक विषयामधले जे काही तज्ञ आहेत त्यांना एकत्र येऊन काम करावं लागते किंवा नॉर्मली एखाद्या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये काहीतरी म्हणजे काय विषयामध्ये जर संशोधन करायचं असेल तर त्या विषयामध्ये पदवीधारक किंवा नॉर्मली त्याचा जाणकार असणं गरजेचं असतंय किंवा तो त्याच्यामध्ये तज्ञ असणं गरजेचं असतंय. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट बघा आता कोशाचे प्रकार. आता हे कोशाचे प्रकार कोणते कोणते आहेत मग आता याच्यामध्ये जर आपण विचार जर केला तर कोशाचे सर्वसाधारण 4 वर्ग बघा 4 विभागांत वर्गीकरण करता येते. म्हणजे काय किती विभागामध्ये, 4 विभागामध्ये वर्गीकरण करता येते. पहिला आहे शब्दकोश, दुसरा आहे विश्वकोश, तिसरा आहे कोश सदृश्य वाङ्मय आणि चौथा आहे सूची वाङ्मय. ओके, या फॉर्म मध्ये. मग त्याच्यातला आपण पहिलं बघूयात शब्दकोश. आता बघा यात शब्दांचा संग्रह म्हणजे जे काही शब्दकोश असतो यामध्ये शब्दांचा संग्रह, शब्दांचा अर्थ, ओके, परत नंतर प्रतिशब्द, परत नंतर पर्यायी शब्द, परत नंतर शब्दांची व्युत्पत्ती दिलेली असते. म्हणजेच काय की नॉर्मली जे काही शब्दकोश आहे त्याच्यामध्ये सर्व काही शब्दांविषयी असते. शब्दकोशांचे महत्त्वाचे प्रकार म्हणजे मग आता शब्दकोशाचे कोणते कोणते महत्त्वाचे प्रकार आहेत त्याच्यामधलं पहिलं एक आहे सर्वसंग्राहक शब्द, विशिष्ट शब्दकोश शब्द, परत नंतर परिभाषकोश शब्द, परत नंतर व्युत्पत्ती कोश शब्द, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, ओके, किंवा शब्दकोश, मनी वाक्प्रचार संग्रह असे कोश इत्यादी. म्हणजेच काय की याच्यामध्ये ह्या शब्द रचनेमध्ये एवढ्या गोष्टी आपल्याला काय होतात त्या ठिकाणी पाहायला भेटतात किंवा शब्दकोशामध्ये एवढ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. म्हणजेच काय की नॉर्मली शब्दकोशाचा जर विचार जर केला तर त्या ठिकाणी म्हणजे काय सगळं शब्दाविषयी आहे. म्हणजेच काय की एखादी भाषा असेल तिचं काहीतरी व्याकरण असेल ते व्याकरण समजण्यासाठी ती भाषा समजण्यासाठी हे शब्द समजणं खूप गरजेचं असतंय. एकदा जर का तुम्हाला शब्द समजले तर ती भाषा समजायला तुम्हाला काय जाते सोपं जाते. परत नंतर नेक्स्ट आहे विश्वकोश. बघा विश्वकोशाचे 2 भाग पडतात. पहिला आहे सर्वसंग्राहक म्हणजेच काय की बघा
एन्सायक्लोपीडिया बघा, एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका, परत नंतर महाराष्ट्रीय ज्ञानकोश, मराठी विश्वकोश इत्यादी, आणि परत नंतर दुसरे विशिष्ट विषयपर कोश, म्हणजेच काय, हे एखाद्या विषयाला वाहून घेतलेले कोश असतात. बघा उदाहरणार्थ भारतीय संस्कृती कोश असेल, व्यायाम ज्ञान कोश असेल इत्यादी. म्हणजेच काय की नॉर्मली आता जे काय सर्व संग्राहक जे आहे विश्वकोशामध्ये, ओके, त्याच्यामध्ये सर्व विषयांची एकदाच काय केलेली असते, माहिती दिलेली असते. पण दुसरा जो काय आहे विशिष्ट विषयपर कोश, म्हणजे काय, त्याच्यावरती विशिष्ट विषयाचाच काय केला जातो, अभ्यास केला जातो किंवा नॉर्मली त्याचा विचार त्यामध्ये केला जातो. परत नंतर नेक्स्ट आहे कोश सदृश, बघा सदृश वाङ्मय. बघा मग यात एखाद्या विषयाची समग्र मांडणी केलेली असते. म्हणजे काय यामध्ये एखाद्या विषयाची समग्र मांडणी केलेली असते. यामध्ये एखाद्या विशिष्ट विषयावर तज्ञांकडून लेख लिहून घेऊन ओके ग्रंथ निर्मिती करतात. म्हणजे कशामध्ये, कोश सदृश्य वाङ्मयामध्ये. उदाहरणार्थ महाराष्ट्र जीवन खंड 1-2, परत नंतर शहर पुणे खंड 1-2, परत नंतर इयरबुक बघा मनोरमा किंवा टाइम्स ऑफ इंडिया. म्हणजेच काय की नॉर्मली याच्यावरती म्हणजे काय कोश सदृश्य मध्ये की या ठिकाणी म्हणजेच काय संपूर्णपणे ग्रंथच त्याच्यावरती काय केला जातो, तयार केला जातो एखाद्या विषयावर. ओके, परत नंतर नेक्स्ट आहे सूची वाङ्मय. आता सूची वाङ्मय कशाला म्हणतात बघा, ग्रंथाच्या अखेरीस दिलेली बघा त्या ग्रंथातील व्यक्ती, विषय, स्थळे व ग्रंथ यांची यादी किंवा शब्द यांच्या याद्यांना सूची म्हणतात. म्हणजेच काय बघा, आता नॉर्मली तुमचं जे काही विज्ञानचं पुस्तक असेल, विज्ञानच्या पुस्तकाच्या पाठीमागे इंग्रजीतून शब्द असतात काय, किंवा नॉर्मली काय छोटे कन्सेप्ट असतात, आणि जे काय शेवटीला जे काही म्हणजे काय की कंटेंट त्या ठिकाणी दिलेले असतात किंवा घटक दिलेले असतात, त्या घटकाला आपण काय म्हणतो, सूची असं म्हणतो. बघा सूची सहसा अकारविल्य असते. कशी असते ती, अकारविल्य असते. ती त्या ग्रंथांच्या वाचनास मदत करणारी असते. उदाहरणार्थ मराठी नियतकालिकांची दाते बघा यांनी सिद्ध केलेली सूची. म्हणजेच काय की नॉर्मली जे काय मराठी नियतकालिके आहेत, ओके, दाते यांनी काय केलं, दाते हे कोण आहेत, लेखक आहेत किंवा संपादक आहेत, ओके, यांनी समृद्ध केलेली जी काय सूची आहे, ओके, हे कशामध्ये येते, आपल्याला सूची वाङ्मयामध्ये पाहायला भेटते. परत नंतर नेक्स्ट आहे कोश आणि इतिहास. बघा आता यामध्ये इतिहास विषयात आणि कोशात वस्तुनिष्ठतेला महत्व असते. हा या दोघांमधला समान धागा आहे. म्हणजेच काय की नॉर्मली इतिहास विषयात आणि कोशात वस्तुनिष्ठतेला महत्व असते. वस्तुनिष्ठता म्हणजेच काय की आता पहिल्यापासून आपण बघत आलेलो आहेत, म्हणजे काय की पाश्चात्य इतिहास लेखन परंपरा असेल किंवा भारतीय इतिहास लेखन परंपरा असेल, ओके, याच्यामध्ये अनेक म्हणजे काय की इतिहासकारांचा आपण त्यांच्याविषयी माहिती आपण बघितली. म्हणजे काय प्रत्येकाचं म्हणणं होतं की नॉर्मली इतिहास विषयामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्व असलं पाहिजे. म्हणजे एखादी घटना तुम्ही इतिहासामध्ये घडली आहे असं म्हणता तर त्याचे काहीतरी पुरावे तुम्हाला द्यावे लागतील. ओके, या फॉर्म मध्ये प्रत्येक राष्ट्रातील परत नंतर प्रत्येक भाषेतील विश्वकोश वेगळे असतात. प्रत्येक राष्ट्रातील प्रत्येक भाषेतील विश्वकोश कसे असतात, वेगवेगळे असतात. कारण की प्रत्येक भाषेमध्ये काय जसं जसं आपण बदलू तसं त्या ठिकाणी त्याचे अक्षर, त्याचे वर्ण, त्याचं व्याकरण सगळ्या गोष्टी बदलतात. म्हणून प्रत्येक राष्ट्रातील प्रत्येक भाषेतील विश्वकोश वेगवेगळे असतात. मग बघा कारण त्यांचे प्राधान्यक्रम वेगवेगळे असतात. बघा आता स्वराष्ट्राची ध्येय धोरणे, जीवनमूल्य, आदर्श यांचा प्रभाव कोशावर पडतो. परत नंतर बघा तत्वज्ञान आणि परंपरा यांचाही प्रभाव कोशावर पडतो. म्हणजेच काय सध्या तत्वज्ञान काय आहे, म्हणजे काय कोणत्या प्रकारची माहिती साठवून ठेवलेली आहे, आणि परत नंतर त्यांची परंपरा काय आहे, ओके, यांचाही प्रभाव कोशावर पडत असतो. म्हणजे परंपरा जशा असतील तसं त्या ठिकाणी कोश वाङ्मय म्हणजे काय की जतन करून ठेवलेलं असेल किंवा तशी माहिती त्या ठिकाणी असेल. ओके, परत नंतर राष्ट्रीय अस्मिता जागी करण्याचा प्रयत्न कोशांद्वारे करता येतो. जी काय राष्ट्रीय अस्मिता असेल ती जागी करण्याचा प्रयत्न कोशांद्वारे करता येतो. उदाहरणार्थ बघा महादेव शास्त्री जोशी संपादित भारतीय संस्कृती कोश. म्हणजे काय भारतीय संस्कृती कोश जो आहे त्याच्यामध्ये भारतीय संस्कृती कशा पद्धतीची होती किंवा नॉर्मली त्याची इत्थंभूत माहिती त्या कोशामध्ये दिलेली आहे. बघा भारतीय संस्कृती कोश. परत नंतर जीवनाच्या विविध क्षेत्रांमधील ज्ञान सर्वांच्या विकासासाठी उपलब्ध करून देणे ही बघा कोश रचनेची एक प्रेरणा असते. परत नंतर ज्ञानार्जन व ज्ञानप्रसार यांस एक जीवन श्रद्धा मानून त्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक स्वरूपात, ओके, त्या ठिकाणी व्यक्तिगत
किंवा सामूहिक स्वरूपामध्ये त्याच्यावरती प्रयत्न केले जातात, म्हणून कोश म्हणजे समाजाचे बघा मानचिन्ह समजले जाते. म्हणजेच काय की नॉर्मली कोशामध्ये एखाद्या समाजाविषयी किंवा त्यांच्या संस्कृतीविषयी किंवा त्यांच्या रचनेविषयी सगळ्या गोष्टी इत्थंभूत त्यामध्ये लिहिलेल्या असतात, त्या ग्रंथ स्वरूपामध्ये असतात, म्हणून त्या ठिकाणी कोश म्हणजे समाजाचे बघा मानचिन्हच समजले जाते. बघा समाजाची प्रज्ञा आणि प्रतिभा या बघा यांचा बघा प्रातिनिधिक आविष्कार कोश रचनेत बघायला मिळतो. म्हणजेच काय की नॉर्मली समाजाची जी काय प्रज्ञा असेल किंवा नॉर्मली त्यांचं रहनसहन असेल, सामाजिक व्यवस्था असेल, ओके म्हणजे काय किंवा नॉर्मली त्यांची अर्थव्यवस्था कशी आहे कशी नाही ह्या सगळ्या गोष्टी आणि त्यांची प्रतिभा म्हणजे काय की समाज कोणत्या दर्जाचा आहे, परत नंतर त्या ठिकाणी कोणत्या गोष्टी म्हणजेच काय की केल्या जातात, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहे म्हणजे काय अंतर्भूत आहेत. यांचा बघा प्रातिनिधिक आविष्कार कोश रचनेत आपल्याला काय या ठिकाणी बघायला मिळतो किंवा पाहावयास मिळतो. ओके, थोडंसं माहिती आहे का तुम्हाला, हे थोडंसं आपण बघूयात. बघा पश्चिमेकडील देशांमध्ये बघा नॅचरल हिस्ट्री इसवी सन पहिल्या शतकामध्ये हा थोरल्या बघा प्लिनीने रचलेला पहिला कोश. म्हणजेच काय की नॉर्मली जे काय पश्चिमेकडील देशांमध्ये नॅचरल हिस्ट्री म्हणजेच काय हा कोण लिहिलेला आहे, थोरला प्लिनीने रचलेला पहिला कोश हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. परत नंबर 2चं बघा 18व्या शतकातील बघा फ्रेंच विश्वकोश हा डिडेरो यांचा विश्वकोश महत्वाचा आहे. परत नंतर एनसायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका हा कोश प्रथम इसवी सन 1767 मध्ये प्रसिद्ध झाला. हा कोश रचनेच्या वाटचालीतील ओके अत्यंत महत्वाचा टप्पा मानला जातो. म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी म्हणजेच काय की त्याची रचना पहिल्यांदा युरोपमध्ये झाली किंवा पश्चिमेकडील देशांमध्ये झाली असं आपल्याला म्हणता येईल. परत नंतर बघा आता संस्कृत भाषेत बघा निघंटू परत नंतर धातुपाठ यांसारख्या शब्दकोशांची परंपरा प्राचीन आहे. परत नंतर मध्ययुगात महानुभव पंथाची कोशरचना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील राजव्यवहार कोश हे महत्वाचे आहेत. कारण की नॉर्मली की आता जे काय राजव्यवहार कोश असतील किंवा नॉर्मली जे काही शब्दकोश असतील त्यांचे कसे असतील वेगवेगळे असतील ओके या फॉर्म मध्ये. आता सध्या जर तुम्ही जर बघितलं जर एखादं सरकारी गॅजेट निघालं किंवा सरकारी पत्र निघालं किंवा सरकारी अध्यादेश निघाला त्याच्यामधली जर तुम्ही मराठी जर तुम्ही वाचायला गेलात तर त्याच्यामधली मराठी तुम्हाला तेवढ्या प्रकारामध्ये समजत नाही, कारण की त्याच्यामधला जो काही शब्दकोश वापरलेला असतो तो थोडासा वेगळ्या पद्धतीमध्ये असतो. ओके, सध्या म्हणजेच काय की मराठा नोंदी शोधण्याचं काम चालू आहे. आता त्याच्यामध्ये जो काही शब्द आहे ते कशामध्ये आहेत, मोडी लिपीमध्ये आहेत. आता मोडी लिपीमध्ये लिहिण्याची पद्धत वेगळी आहे म्हणून त्यांची वाचण्याची पण पद्धत वेगळी आहे. म्हणजे त्यांचा कोश कसा होता वेगळा होता. जसं जसं काळ बदलत गेला तसं तसं त्या ठिकाणी शब्दकोश किंवा नॉर्मली त्या कोशांच्या रचनेमध्ये पण काय झालेले बदल झालेला आहे. ओके या फॉर्म मध्ये. परत नंतर बघा इतिहास विषयाची संबंधित कोश. बघा आता इतिहास विषयाशी संबंधित कोश कोणते कोणते आहेत बघा की इतिहास या विषयातील कोश परंपरा समृद्ध आहेत. बघा रघुनाथ भास्कर गोडबोले यांचा भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश म्हणजे काय 1876 मध्ये हा आद्य कोश होय. म्हणजेच काय की नॉर्मल ह्या सुरुवातीचा कोश आहे, याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. कधी कधी म्हणजेच काय की इकडं म्हणजे काय शब्द म्हणजे काय कोश देतील आणि परत नंतर त्यांचे रचनाकार देतील त्यावेळेस ते बरोबर तुमच्या लक्षात असलं पाहिजे. ओके या फॉर्म मध्ये भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोशात प्राचीन काळातील ओके भारतीय व्यक्ती आणि स्थळे यांचा अंतर्भाव आहे. या कोशात भारतवर्षात पूर्वी आपणामध्ये जे जे प्रख्यात लोक होऊन गेले ओके त्यांच्या स्त्रिया परत नंतर त्यांचे पुत्र ओके त्यांचा धर्म बघा त्यांचे देश व राजधान्या तसेच त्या देशातील नद्या व पर्वत इत्यादींसहित जो इतिहास तो यात दिला आहे. म्हणजेच काय त्या कोशामध्ये आपल्याला तो इतिहास त्यामध्ये काय होतो पाहायला भेटतो. म्हणजे काय भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोशात कशामध्ये पाहायला भेटतो त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. म्हणजे काय एवढ्या साऱ्या गोष्टी म्हणजे काय भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोशामध्ये प्राचीन काळातील भारतीय व्यक्ती परत नंतर स्थळे यांचा अंतर्भाव आहे. परत नंतर या कोशामध्ये भारतवर्षात पूर्वी आपणामध्ये जे जे प्रख्यात लोक होऊन गेले त्यांचा म्हणजे काय जे प्रख्यात लोक म्हणजे काय एकदम प्रसिद्ध होऊन गेले त्यांचा परत बघा त्यांच्या स्त्रिया ओके म्हणजे काय ज्या प्रख्यात होत्या ते त्यांचे पुत्र परत त्यांचा धर्म त्यांचे देश त्यांचे राजधान्या
तसेच त्या देशातील नद्या पर्वत इत्यादिकांसहित जो इतिहास तो या म्हणजे काय यात दिलेला आहे. कशामध्ये? भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोशामध्ये दिलेला आहे. म्हणजे काय एवढ्या साऱ्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये काय होतात समजतात. परत नंतर नेक्स्ट बघा, आता श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे 23 खंड आहेत. म्हणजे काय महाराष्ट्रीय ज्ञानकोश जो आहे ओके त्याचे 23 खंड आहेत. कोणाचे? व्यंकटेश केतकर यांचे. बघा, मराठी माणसांना बहुश्रुत करावे. बहुश्रुत करावे म्हणजेच काय की त्यांच्या कानावरती आणखीन टाकून म्हणजेच काय की नॉर्मली त्यांच्या विचारांमध्ये बदल करावा. ओके, परत नंतर त्यांच्या ज्ञानाची कक्षा विस्तारावी आणि त्यांच्या विचारांचे क्षेत्र अधिक व्यापक व्हावे. ओके, आणि परत नंतर जगातील प्रगत लोकांच्या बरोबरीने त्यांनी प्रगल्भ व्हावे ही केतकरांची ज्ञानकोश रचनेमागील भूमिका होती. म्हणजेच काय की नॉर्मली त्याच्यामध्ये जे काय भारतीय लोक आहेत किंवा भारतीय तज्ज्ञ आहेत त्यांना म्हणजे काय बाकीच्या देशांच्या तज्ज्ञांबरोबर आणून सोडण्याचं काम हे करत होते. परत नंतर या खंडांमधून त्यांनी व्यापक इतिहासाची मांडणी केली आहे. ओके, या फॉर्म मध्ये बघा, या पुढचा महत्वाचा कोश म्हणजे भारतवर्षीय बघा चरित्र कोश होय. म्हणजे काय समोरचा कोश कोणता आहे? भारतवर्षीय चरित्र कोश होय. बघा, सिद्धेश्वर शास्त्री बघा चित्राव यांनी भारतीय चित्र बघा चरित्रकोश मंडळाची स्थापना करून तिच्यातर्फे भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश बघा 1932 मध्ये, परत नंतर भारतवर्षीय मध्ययुगीन ओके चरित्रकोश बघा 1937 मध्ये आणि भारतवर्षीय अर्वाचीन चित्र बघा चरित्रकोश 1946 असे 3 बघा चरित्रकोश संपादून ओके प्रसिद्ध केले. म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी हे 3 शब्दकोश किंवा चरित्रकोश म्हणजे काय शब्दकोश नाही चरित्रकोश या ठिकाणी त्यांनी म्हणजे काय सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी काय केलेले आहेत प्रसिद्ध केलेले आहेत. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. या कोशाची कल्पना यावी म्हणून प्राचीन चरित्रकोशातील नोंदी बघता येतील. म्हणजे का जे काय प्राचीन चरित्रकोश आहे त्याच्या नोंदी आपल्याला बघता येतील. या कोशात बघा श्रुती, स्मृती, सूत्रे, वेदांगे, परत नंतर उपनिषद, पुराणे तसेच जैन व बौद्ध साहित्यातील निर्देशक व्यक्तींची माहिती देण्यात आलेली आहे. जेणेकरून म्हणजे काय प्राचीन इतिहास जो काय घडून गेलेला आहे भारताचा तो संपूर्णपणे आपल्या लक्षात आला पाहिजे. ओके, या फॉर्म मध्ये बघा. मग आता माहिती आहे का तुम्हाला काही वैशिष्ट्यपूर्ण कोश बघा. यामध्ये बघा संगीत शास्त्रकार व कलावंत यांचा इतिहास बघा हे कोश कोणी लिहिलाय? लक्ष्मण दत्तात्रय जोशी यांनी. परत नंतर क्रांतिकारकांचा चरित्रकोश ओके हे कोणी लिहिलाय? बघा रा दाते ज्यांत भारतातील सुमारे 250 क्रांतिकारकांची चरित्र व छायाचित्रे आहेत. म्हणजे का आता त्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या कशा आहेत कशा नाही हे आपल्याला याच्यामध्ये पाहायला भेटतात. परत नंतर स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोश बघा नर फाटक यांनी याची तयारी म्हणजे काय प्रदर्शित केले. या कोशात स्वातंत्र्य लढ्यात प्रत्यक्ष देहदंड परत नंतर कारावास भोगलेल्या व स्वातंत्र्यपूर्व काळात समाजाच्या निरनिराळ्या क्षेत्रांत काम केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची माहिती आपल्याला यामध्ये काय होते पाहायला भेटते. परत नंतर नेक्स्ट आहे स्थळकोश. ओके बघा, मग आता स्थळकोश कशाला म्हणतात? बघा आता नॉर्मली इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोल महत्वाचा आहे. म्हणजेच काय की नॉर्मली ज्या काही लढाया होतात त्या कोणत्या तरी ठिकाणी होतात, कोणत्या तरी वातावरणामध्ये होतात, ओके नाही, म्हणून त्या ठिकाणी भूगोल हा महत्वाचा असतो. बघा स्थळकोश इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोल महत्वाचा आहे. विशिष्ट ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे जे काही कोश असतात त्यांना आपण काय म्हणतो? स्थळकोश असं म्हणतो. मग बघा यामध्ये पहिलं महानुभव पंथातील मुनिव्यास यांनी रचलेला बघा स्थानपोथी बघा 14व्या शतकामध्ये काय केलंय ते रचलेलं आहे. स्थानपोथी या ग्रंथात महानुभव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी ज्या ज्या गावी गेले त्या त्या गावांची तपशीलवार नोंद आहे. म्हणजे काय की कोणत्या कोणत्या गावामध्ये श्री चक्रधर स्वामी फिरलेले आहेत. ओके, या फॉर्म मध्ये तत्कालीन महाराष्ट्राची कल्पना या ग्रंथांवरून ओके येते. परत नंतर बघा म्हणजे जे काही ग्रंथ आहे ओके त्याची कल्पना याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते. परत नंतर बघा लीळा चरित्रातील ओके विविध घटना केव्हा कोणत्या स्थळी व कोणत्या प्रसंगाने घडल्या हेही बघा स्थानपोथीकार
सांगतात. म्हणजेच काय की नॉर्मली जे काय स्थानपोथिकार असतात त्या घटना ते सांगत असतात. परत नंतर बघा नेक्स्ट, त्यामुळे श्री चक्रधर स्वामींच्या चरित्र लेखनासाठी हा उत्तम संदर्भ ग्रंथ आहे. म्हणजेच काय की नॉर्मली सगळ्या गोष्टी यामध्ये इत्तमभूतपणे काय केलेले लिहून ठेवलेले आहेत किंवा रचून ठेवलेले आहेत या कोशामध्ये. ओके, म्हणून त्या ठिकाणी म्हणजेच काय की जे काय श्री चक्रधर स्वामीचं जे काय चरित्र लिहायचं असेल तर हा एक उत्तम संदर्भ ग्रंथ आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. परत नंतर नेक्स्ट आहे प्राचीन भारतीय स्थलकोश 1969 मध्ये करण्यात आले. बघा सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी या कोशाची रचना केली आहे. परत नंतर वैदिक साहित्य, परत नंतर कौटिल्य अर्थशास्त्र, परत नंतर पाणिनीचे व्याकरण, वाल्मिकी रामायण, महाभारत, पुराणे, मध्ययुगीन संस्कृत आणि शब्दकोश साहित्य, परत नंतर तसेच फारसी, जैन, बौद्ध, ग्रीक आणि चीनी साहित्य यांमधील भौगोलिक स्थळांची माहिती कोशात दिली आहे. म्हणजेच काय की नॉर्मली ह्या सगळ्या गोष्टी कुठं ज्या घडलेल्या आहेत, कोणत्या स्थानी घडलेल्या आहेत, केव्हा घडलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टींचं म्हणजेच काय की नॉर्मली वर्णन या स्थलकोशामध्ये केलेलं आहे. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट आहे विश्वकोश. ओके, नेक्स्ट आहे विश्वकोश. बघा महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषा व साहित्य यांच्या वृद्धीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने मराठी विश्वकोश निर्मितीस चालना दिली. ओके, म्हणजेच काय की मराठी विश्वकोश निर्मिती म्हणजेच काय की नॉर्मली मराठी विषयी सगळी अस्मिता, सगळं जे काही ज्ञान आहे त्या विश्वकोशामध्ये मिळेल. परत नंतर बघा तर्कतीर्थ असेल, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली विश्वकोश निर्मिती सुरू झाली आणि जगभरातील ज्ञान साररूपाने या कोशांमध्ये आणले आहे. आणि परत नंतर इतिहास विषयाशी निगडीत असणाऱ्या महत्वाच्या नोंदी यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. ओके, या फॉर्म मध्ये कोणतं म्हणजेच काय की कोणतं विश्वकोश, मराठी विश्वकोश निर्मिती किंवा मराठी विश्वकोशामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. परत नंतर नेक्स्ट आहे भारतीय संस्कृती कोश. आता भारतीय संस्कृती कोशामध्ये काय असेल बरं, भारतीय संस्कृती जी आहे तिचं इत्तमभूत ज्ञान आपल्याला त्या कोशामध्ये पाहायला भेटतंय. मग बघा महादेव शास्त्री जोशी यांच्या संपादकत्वाखाली भारतीय संस्कृती कोशाचे 10 खंड तयार करण्यात आले. ओके, या फॉर्म मध्ये. आता पहिल्यापासून आपण बघतोय जेव्हापासून कोश सुरू झालेत एकाच माणसाचं नाव किंवा आता पहिल्यांदा म्हणजे काय वरती कोणाचं नाव आपण बघत होतो सर्वात जास्त वरती म्हणजे काय की नॉर्मली सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी त्यांची मोलाची कामगिरी केलेली आहे. तसंच म्हणजे काय भारतीय संस्कृती कोशामध्ये महादेव शास्त्री जोशी यांच्या संपादकत्वाखाली भारतीय संस्कृती कोशाचे 10 खंड तयार करण्यात आले. या कोशांमध्ये असे तू हिमालय अशा भारताचा इतिहास म्हणजेच काय की नॉर्मली असे तू हिमालय म्हणजेच काय की नॉर्मली खाली कन्याकुमारी पासून ते हिमालयापर्यंतचा सगळा म्हणजे काय की इतिहास यामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. त्याच्यामध्ये भूगोल पाहायला भेटतो, भिन्न भाषक लोक आणि त्यांनी घडवलेला इतिहास, परत नंतर सण उत्सव सांस्कृतिक बाबी यांची दखल घेण्यात आलेली आहे. म्हणजे काय या कोशामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला काय होतात पाहायला भेटतात. असे तो हिमालय म्हणजे काय संपूर्ण भारताचा इतिहास, परत नंतर त्याचा भूगोल, परत नंतर भिन्न भाषक लोक त्यांनी घडवलेला इतिहास आणि सण उत्सव सांस्कृतिक बाबी यामध्ये आपल्याला काय होतात पाहायला भेटतात. परत नंतर नेक्स्ट आहे संज्ञाकोश. इतिहासातील संज्ञा वेगळ्या काढून त्या समजावून सांगणारे कोश इतिहासात तयार करतात आणि परत नंतर अभ्यासकांना त्यांचा उपयोग होतो. म्हणजे काय की नॉर्मली आता इतिहासातील ज्या काही संज्ञा आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे काय थोडेसे अवघड जे काही शब्द आहेत त्यांचा वेगळा काढून म्हणजे काय त्यांच्या वेगळा काढून त्यांचा त्या समजावून सांगणारे कोश इतिहासात तयार करतात आणि अभ्यासकांना त्यांचा उपयोग होतो. परत नंतर इतिहास विषयाच्या अभ्यासकांना कोश रचनेच्या कामात भरपूर संधी उपलब्ध आहेत. म्हणजेच काय की नॉर्मली जे काही इतिहासाचे अभ्यासक आहेत त्यांचे जे काही कोश रचना तयार करायची असते त्यांच्यामध्ये भरपूर संधी उपलब्ध आहेत. कोणत्याही विषयावरचा कोश असो
त्याला इतिहासाची जोड देणे ओके म्हणजे काय की आवश्यक असते. म्हणजे काय की कोणत्याही विषयातील म्हणजे काय कोर्स असो त्याला इतिहास म्हणजे काय असतो म्हणजे असतो, कोणत्याही विभागाला इतिहास असतो, त्यामुळे त्या ठिकाणी इतिहास एकदम आवश्यक असते. परत नंतर बघा आता प्रत्येक विषयाला इतिहास असतो म्हणजे काय जगातील कोणताही विषय तुम्ही उचलून बघा, प्रत्येक विषयाला काय असतो इतिहास असतो. परत नंतर इतिहासाचे अभ्यासक कोशाच्या अभ्यासातून ओके घटना बघा घटना कोश, परत नंतर दिनविशेष, परत नंतर व्यक्तिकोश, परत नंतर संज्ञाकोश, स्थलकोश इत्यादी कोश तयार करण्यात ओके सहभागी होऊ शकतात. आणि या पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासानंतर बघा तुमच्या हेही लक्षात आले असेल की इतिहास या विषयात बघा प्रावीण्य संपादन केले तर अनेक क्षेत्रांमधील व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. म्हणजे काय की इतिहास हा विषय फक्त अभ्यासाचा नसून तर त्या ठिकाणी म्हणजे काय व्यवसायाच्या संधी सुद्धा उपलब्ध होऊ शकतात. आणि या पाठ्यपुस्तकात दिलेल्या माहितीचा उपयोग करून तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे भविष्यातील कार्यक्षेत्र निवडता येईल. ओके कारण की या ठिकाणी 10वीचा संपूर्ण जो काही इतिहासच जो आहे ओके म्हणजे काय की इतिहास हा फक्त विषय नसून तर त्यामध्ये तुम्ही व्यवसायाच्या संधी सुद्धा शोधू शकता हे सांगण्याचं काम 10वीच्या इतिहासामध्ये केलेलं आहे. म्हणजेच शेवटची ओळ काय म्हणते, या पाठ्यपुस्तकात दिलेल्या माहितीचा उपयोग करून तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे भविष्यातील कार्यक्षेत्र निवडता येईल. म्हणजे काय तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये काम करू शकता, कारण की प्रत्येक क्षेत्राला इतिहास असतो. त्या क्षेत्राच्या खोलवर जाऊन त्याचा इतिहास शोधणे आणि येणाऱ्या पिढ्यांना किंवा येणाऱ्या म्हणजे काय काळाला दिशादर्शक म्हणून काम करण्याचं म्हणजे काय योगदान तुमचं यामध्ये राहील. ओके या फॉर्म मध्ये आलं लक्षात. म्हणून 10वीचा इतिहास हा एक उपयोजित इतिहास म्हणून ओके आपण समोरच्या काळासाठी बघितलं पाहिजे. ओके यामध्ये म्हणजे काय संपूर्ण इत्थंभूत माहिती इतिहासाविषयी आपण यामध्ये काय केले जाणून घेतलेली आहे. म्हणजे काय इतिहास लेखनापासून ते इतिहासाच्या व्यावसायिक संधी कोणकोणत्या उपलब्ध होऊ शकतात ओके ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या 10वीच्या इतिहासामध्ये समजावून घेतलेल्या आहेत. ओके आलं लक्षात. या ठिकाणी 10वीचा संपूर्ण इतिहास संपलेला आहे. ओके आता भेटूयात नेक्स्ट लेक्चर मध्ये आणि ते 10वीचं जे काही नागरिक शास्त्र आहे आपण ते सुरुवात करणार आहोत समोरच्या लेक्चर मध्ये. सॉरी त्याला नागरिक शास्त्र किंवा राज्यशास्त्र आपण असं म्हणतो. ओके या फॉर्म मध्ये आलं लक्षात. चला भेटूयात मग नेक्स्ट चॅप्टर मध्ये किंवा नेक्स्ट लेक्चर मध्ये संविधानाची वाटचाल आपण त्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. ओके चला थँक्यू सो मच.